नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शनिवार रविवार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान घटणार. महापालिकेतील आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यात आहे तरी कोण? आमदार साजिद खान पठाण यांनी केली चौकशीची मागणी. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या वरातीवर पडले दगड. आनंदाचे रूपांतर शोकात रूपांतरित. अनेक झाले जखमी. अकोला आणि वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा. शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्याची केली मागणी. भेंडवळ गट मांडणीचे भाकीत आले समोर. राज्याला टेन्शन. पीक परिस्थिती योग्य राहण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा उष्णतेची स्थिती निर्माण झाली आहे. अकोला शहरात तापमान पुन्हा 45 अंशावर पोहोचले आहे, ज्यामुळे अकोला शहर राज्यभरात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. दुसरीकडे अमरावती शहराचे तापमानही 44 अंशावर पोहोचले आहे. शनिवार रविवार वादळी वाऱ्यासह त्याच पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूरमध्ये तीव्र उष्णता असून तापमान 44.2 अंशापर्यंत आहे. हवामान विभागाने विदर्भातील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी येथे हवामान संमिश्र आहे. काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटा आहेत. अकोला शहराला अवकाळी ढगांपासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. चंद्रपूरप्रमाणेच अकोला शहरही उष्ण शहराच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळवारी अकोला शहराचे तापमान 44.6 अंश होते, जे बुधवारी वाढून 45 अंश झाले. अमरावतीत एका अंशाच्या वाढीसह तापमान 44 अंशावर पोहोचले. चांदण्या रात्री तापमान चढउतार दिसून आला आहे आणि कमाल तापमान 44.2 अंश नोंदवले गेले आहे. मंगळवारी 43 अंशावर पोहोचलेले नागपूरचे तापमान बुधवारी घसरून 41.6 अंशावर आले. वर्ध्यात 43.2 अंश, ब्रह्मपुरीत 42.9 अंश, वाशिममध्ये 42.4 अंश आणि यवतमाळमध्ये 41.6 अंश तापमान आहे. गुरुवारी 44.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तीव्र उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार रविवार वादळी वाऱ्यासह त्याच पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विजाच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होईल. त्याचबरोबर तापमान 40 ते 42 अंशावर स्थिरावेल. महापालिकेच्या 300 कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यात बडे मासे अडकण्याची भीती असून या प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांनी चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून आरआरसी न्यूजने उपस्थित केले आहे. महापालिकेने आउटसोर्सिंग देताना नियमबाह्य ठेका दिल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने नियमबाह्य टेंडर रद्द करत त्यावर पडदा टाकण्याचा उद्योग केला गेला. आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यास महापालिकेच्या वरिष्ठांवर कोणाचा दबाव होता की वरिष्ठांनी नियमबाह्यपणे सुमारे 9 कोटींचे वार्षिक टेंडर देण्याचा उद्योग स्वतःच्या अधिकारात केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणात महापालिकेने दिलेले इतर 0% दराने टेंडरची चौकशी करण्याची गरज असून आउटसोर्सिंग टेंडर प्रकरणात राज्य शासनाने चौकशी करण्याची मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे. याविषयी जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नगर पालिका में जो आउटसोर्सिंग का जो टेंडर को लेके वाद विवाद चल रहा है, लगातार अकोला के सभी पेपरों में सभी चैनलों के ऊपर भ्रष्टाचार को लेके जो बात चल रही है, ये अच्छी नहीं है. मैं खुद इसमें संज्ञान लेते हुए मैंने खुद ने आज पालक मंत्री साहब को लेटर लिखा हूँ और इसकी चौकसी में मांग रहा हूँ कि इसकी सानिशा होनी चाहिए कि ये अकोला की जनता का जो टैक्स के माध्यम से पैसा यहाँ कमाया जाता है और उसके माध्यम से यहाँ पे लोगों के लिए सुविधा दी जाती है, उसके अंदर भ्रष्टाचार होना ये अच्छी बात नहीं है. और खुद कमिश्नर साहब इसके अंदर ध्यान दे. अगर इसमें अनियमितता बरती गई और इसमें जो भी अधिकारी शामिल होंगे उसको इस बात की सजा मिलेगी और उसको इस बात का एहसास करा दिया जाएगा कि जनता, ये पैसा जनता का है जो आप इसमें भ्रष्टाचार कर रहे हो. तो ठेकेदार हो या अधिकारी हो, थोड़ा संभल कर, क्योंकि इस शहर का आमदार अभी मैं हूँ.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे हे गाव एका अनपेक्षित घटनेने हादरले, जिथे नववधू आणि वर यांच्या स्वप्नांना पंख फुटत होते. नातेवाईक आणि मित्रमंडळी आनंदाच्या रंगात रंगले होते. तिथे अचानक तणावाचे आणि भीतीचे वातावरण पसरले. लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या लोकांवर अचानक दगडफेक झाली आणि आनंदाच्या क्षणाचे रूपांतर दुःखात झाले. धोत्रा शिंदे गावात एका मंगलमय सोहळ्याची तयारी अगदी उत्साहात सुरू होती. वधू आणि वर नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवत होते, तर दोन्ही कुटुंबातील सदस्य या दिवसाला अविस्मरणीय बनवण्यासाठी उत्सुक होते. ठरलेल्या वेळी वाजत गाजत रंगाची उधळण करत वरात निघाली. डीजेच्या तालावर तरुण आणि वृद्धही ठेका धरून नाचत होते. आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पसरले होते. वरात एका घरासमोरून जात असताना डीजेच्या उंचीवरून विद्युत वाहिनीला स्पर्श होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. याच क्षणातून दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. कुणालाही कल्पना नव्हती की हा किरकोळ वाद इतके मोठे रूप घेईल. काही क्षणातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि बघता बघता वरातीवर दगडफेक सुरू झाली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे वरातीत एकच गोंधळ उडाला. नाचणारे पाय थांबले. आनंदाचे चेहरे भीतीने पांढरे फिकट पडले. महिला आणि लहान मुले घाबरून एका बाजूला सरकले. या दगडफेकीत 4 ते 5 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरावर मार लागला आणि रक्त येऊ लागले. आनंदाच्या ठिकाणी एक भयावह शांतता पसरली. जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने राजकीय रंग घेणे अधिक दुःखद आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये समोरासमोर आल्याने परिस्थिती आणखी नाजूक बनली आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते. जय जवान जय किसान, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे अशा घोषणांनी आज ट्रॅक्टर रॅलीचा मार्ग दुमदुमला. शुक्रवारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. अकोला क्रिकेट क्लब ग्राउंड मैदानावरून हा मोर्चा निघाला. एसीसी ग्राउंड पासून सुरू होऊन हा मोर्चा टॉवर चौक, बसस्थानक, चांदेकर चौक, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्या वतीने त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चांमध्ये अकोला जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांसोबत शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिममध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समितीपासून झाली, तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्याची सांगता झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. शुक्रवारी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिममध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चाला सुरुवात झाली आणि नंतर हिंगोली नाका, पुसद नाका, पोस्ट ऑफिस चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमाफी व इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या मोर्चात वाशिम जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक बँकांचे एकत्रीकरण करत आता महाराष्ट्र ग्रामीण बँक करण्यात आली आहे। या बँकेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहणार आहे। केंद्र सरकारने वित्तीय सेवा विभागाने एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक अर्थात एक RRB या तत्वाला अनुसरून 26 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण केले आहे। हा एकत्रीकरणाचा चौथा टप्पा आहे। सध्या 26 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 43 RRB कार्यरत असून एकत्रीकरणानंतर 26 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 700 जिल्ह्यांमध्ये व्याप्ती असलेल्या 22,000 पेक्षा जास्त शाखांसह 28 RRB असतील। महाराष्ट्रातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक बँकांचे एकत्रीकरण करत आता महाराष्ट्र ग्रामीण बँक करण्यात आली आहे। या बँकेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहणार आहे। महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आता केंद्र सरकारचे या बँकेत 845 कोटी, राज्य सरकारचे 253 कोटी तर प्रायोजिक बँकेचे 591 असे एकूण 1680 कोटींचे भांडवल या बँकेत असेल। केंद्र सरकारच्या एकत्रीकरणाच्या चौथ्या टप्प्यात 26 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे वित्तीय सेवा विभागाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे। एप्रिल महिन्यात खदान पोलीस स्टेशन अंतर्गत गौरक्षण मार्गावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या। सोनसाखळी ओढण्याच्या या घटना उघडकीस आणण्याचे आव्हान क्राईम ब्रांच समोर होते। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। क्राईम ब्रांचने या सराईतांना शोधण्यासाठी एक पथक नेमले होते। पथकाने त्यांच्या ठिकाणांचा सुगावा लागून वर्धा पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडण्यात यश मिळवले। क्राईम ब्रांचच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की हे दोन्ही आरोपी अकोल्यात गुन्हा करण्यापूर्वी रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये बनावट ओळखपत्र दाखवून राहत होते। अखेर वैभव नारायण अडोले व रोहन मोहन हुणकर दोघेही राहणार येरला तालुका मोर्शी जिल्हा अमरावती यांना वर्धा न्यायालयाच्या आदेशाने क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले आहे। सराईत सोनसाखळी चोरांकडून अकोल्यात केलेल्या गुन्ह्यातील 1,80,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील 50 वर्षापासून अकोला शहरात सोन्याच्या व्यवसायात आपली छाप पाडणारे तसेच शुद्धतेची हमी देणारे राजेंद्र पटवी यांच्या पटवी ज्वेलर्सचे उद्घाटन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जुने कापड बाजार चौकातील वास्तूत संपन्न झाले। यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती। पटवी ज्वेलर्समध्ये 100% सोन्याच्या दागिन्यांची हमी आणि विविध डिझाईनचे दागिने अकोलेकर ग्राहकांना उपलब्ध करून देऊ तसेच त्यांचा विश्वास प्राप्त करू असे राजेंद्र पटवी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले। पटवी ज्वेलर्सने मागील 50 वर्षात ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। मातृशक्तीसाठी हक्काचे दालन पटवी ज्वेलर्स ठरणार आहे। अकोल्यातील पटवी ज्वेलर्सच्या नव्या दालनात बैठकीची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर भरपूर पार्किंग दुकानासमोर आहे। पटवी ज्वेलर्सची विश्वासाची परंपरा यापुढेही कायम राहणार असून दागिन्यांची शुद्धता हीच पटवी ज्वेलर्सची ओळख भविष्यात कायम राहील असा विश्वास हर्षद राजेंद्र पटवी आणि अनुप राजेंद्र पटवी यांनी व्यक्त केला। या भव्य शोरूमला एकदा भेट द्यावी असे आवाहन पटवी परिवाराने केले आहे। नववास्तूच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवड येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत गुरुवारी जाहीर झाले। अक्षय तृतीयेला मांडणी केली होती। त्यानुसार देशाची आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान तणावात राहतील आणि पीक आणि पाणी स्थिती समाधानकारक दाखवली आहे। चंद्रभान महाराज यांचे वंशज सारंगधार महाराज व पुंजाजी महाराज यांनी मांडणी स्थळावरील घट त्यातील पदार्थ धान्यांची स्थिती लक्षात घेऊन भाकीत केले। यावेळी बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव खानदेश व सीमावर्ती मध्य प्रदेश मधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साधारण पीक पाण्याचे भाकीत वर्तविण्यात आले। देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील यामुळे व युद्धजन्य स्थितीमुळे राज्यावर व प्रचंड ताणतणाव राहील असे भाकीत केले। देशात परकीयांचा त्रास वाढणार, प्रलयांची भीती, मंदीचे सावट राहील असे महाराजांनी सांगितले। शेजारी राष्ट्रासोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण युद्ध झालेस तर तिसऱ्या महायुद्धासारखे होईल असे ईशावराजा भाकीत सारंगधर महाराजांनी सांगितले।
पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पाऊस, नंतरच्या 3 महिन्यात पाऊस चांगला राहील, तसेच भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला यावेळी देण्यात आला। या वर्षीचे भेंडवळच्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे, पेरणी सार्वत्रिक होणार नाही। दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल। तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे। चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे। एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं भाकीत या ठिकाणी वर्तवलं जाते। तसंच जे राज्याची परिस्थिती आहे, देशाची परिस्थिती आहे, ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील। तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे, जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही, राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे। आज गेल्या 45 वर्षापासून मी हे भाकीत सांगतो, पाहतो मांडणं, पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही। राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही। त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही, परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते। पुरी गायब आहे तर काही पुरी गायब आहे। पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट, नैसर्गिक संकट येऊ शकते। तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते। पृथ्वीचा भाग काही आपला जाऊ शकतो का? देशाचा भाग इतर राज्यात नाही, देशाचा भागाचा नाही सांगता येत। त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात। तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे, त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते। परंतु जर झालंच तर मात्र महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल। पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे, पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पृथ्वीचा नाश होणे। तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भेंडवळ गावातील वाघ यांच्या शेतात घट मागणी करण्यात आली होती। यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून पिकाच्या नासाडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे। धोकादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे। पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे सांगण्यात आली आहेत। मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदा वर्तवण्यात आला आहे। राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केला गेला आहे। यामध्ये देशाचा राजा कायम असणार आहे। मात्र परकीयांचे आक्रमण आणि देशाची आर्थिक स्थिती कमजोर होणार असल्याने राजावर प्रचंड ताण येणार आहे। याशिवाय सध्या देशांमध्ये पाकिस्तानसोबत सुरू असलेले सध्याची शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धांमध्ये बदलण्याची शक्यता कमी आहे। मात्र युद्ध झाल्यास तर यावेळेस महायुद्ध होईल असा अंदाज वर्तवला आहे। पीक परिस्थिती कशी राहील? पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील, कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील, ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदी राहील। एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल, नासाडी होईल काही भागात, पण उडदाच्या भावात तेजी येईल। मूग साधारण राहील, तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे। गहू, हरभरा हे रब्बी पीक आहेत, एकूण मोगम आहेत। तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत, काही ठिकाणी नासाडी होईल आहे, त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील, तेलाचे भाव वाढतील। महाराज, देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आहे? आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील। आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय? शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या पेरणीची घाई करू नये। भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये, जर केली तर त्यामुळे दुबार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते। म्हणून पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता। पारावरची मांडणी, आपली घट मांडणी, याचं सारांश काय दोन्ही याचं? पारावरची जी घट मांडणी आहे त्याच्यात माल तांबडा पडलेला आहे, त्यामुळे इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती विस्कटलेली राहील।
आणि राजावर तणाव असल्यामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती देशाची बिघडलेली राहील. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शनिवार रविवार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान घटणार. महापालिकेतील आउटसोर्सिंग टेंडर घोटाळ्यात आहे तरी कोण? आमदार साजिद खान पठाण यांनी केली चौकशीची मागणी. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या वरातीवर पडले दगड. आनंदाचे रूपांतर शोकात रूपांतरित. अनेक झाले जखमी. अकोला आणि वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा. शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करण्याची केली मागणी. भेंडवळ घट मांडणीचे भाकीत आले समोर. राज्याला टेन्शन. पीक परिस्थिती योग्य राहण्याचा अंदाज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.